याची जाणीव करून देणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केलाय आणि त्यासाठी तुम्ही त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. सरकार तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही जगायचं का नाही ते. शेपूट हलून हलून म्हैस दमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोड्या आवाळी कपाळ असणाऱ्या बायका बिनबापाची लेकरं असण्यासाठी माळावर फिरणारी जनावर हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं. सरकार गावाकडे कुणाचीच नजर नाही गेली म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल देवाला हात जोडी. गोजडासारखे सात भाराला चिकटून बसले सावकार आणि बुजगावण्यावाले उभे सरकार. देश महासत्ता होण्याचे स्वप्न पाहण्यासाठी खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोराला दोन घास खाताना अभिमान वाटावा बापाला पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसन वाटा झालेला आहे. ज्या दिवशी 1 किलो गव्हासाठी तुम्ही अख्खा देश गहाण ठेवलेला असाल त्या दिवशी ध्यान देऊन बघा माझ्या पिंडाला कावळा शिवलेला असेल. कावळा शिवलेला असेल. धन्यवाद. परफॉर्मन्स माईक घेऊन करायचा नसतो. स्टँडअप असतं परंतु माईक हातामध्ये घेऊन करावं लागतंय. त्यामुळे थोडंफार प्लस मायनस होऊ शकतं. सुरुवात करतोय ना. आगे आगे मेरे मौत का तमाशा देखने. अब मुझे लड़का देंगे. ये जुबान ऐसी बाहर आएगी आंखें बाहर आएगी. छोटे नजर करूंगा फिर मेरा भाई मुझे नीचे उतारेगा. फिर आप चप्पल के घर जाओगे फावड़े पे बस हो जाओगे. कौन मरा मालूम नहीं. क्यों मरा मालूम नहीं. आए और गए खेल खत्म. लेकिन इस बात को याद रखना तुम्हारी ये नामर्दानगी ये बुज़दिली तुम्हारे बच्चों के लिए रोना बन जाएगी. गुलामी करने की आदत पड़ी है तुमको. बुज़दिली करने की आदत पड़ी है. पहले राजा महाराज की गुलामी की फिर अंग्रेजों की अब चल गद्दार नेता और गुंडों की. ये तुम्हें मजहब के नाम पे भड़काते और तुम भड़कते हो. मैं हिंदू मैं मुसलमान मैं आमका मैं ढिमका. जब अपने लोग अपना गला काट रहे थे तब तुम्हारा मजहब काम आया था भाड़ में. काटो. एक लाठी को तोड़ना आसान है लेकिन लाठी को भारे को तोड़ना बहुत मुश्किल. ये मैंने बचपन में पढ़ा था 3री में. क्यों समझा रहा हूं मैं तुमको. गुस्सा भरा है मेरे दिमाग में. ये इटली जैसा अपना पड़ोसी मुल्क सारा खुद के देश में कोई बना नहीं सकता और खुद देश को तोड़ने का सपना देखता है. वो ये सपना देख सकता है कि वो जानता है ये हिजड़ों का देश है साला. वतन के लिए कोई किसी को हमदर्दी नहीं. काटो. खुशियां मनाओ. ये कलम वाली बाई क्रांति लाना चाहती थी. कलम के जोर को सोए बोशों को जगाना चाहती थी. कौन सुना इसकी बात को. कौन जागा मैं जागा सुकून है. अब जीने की कोई उम्मीद नहीं कोई आस नहीं. ऐसा चल मैं इसी